महोदय, रोहितदादा जरी म्हणले असते पहिलं अधिवेशन आहे सरकारचं, तसं मला पहिलं अधिवेशन वाटत नाही. कारण गेल्या अडीच वर्षापासून हेच सरकार आहे. फक्त आदलाबदल थोडी पदाची झाली, मंत्री बऱ्यापैकी तेच आहेत. त्यामुळं हे सरकार राज्यात कसं आलं ह्या वादात न पडता आज हे सरकार राज्याचं कारभार करतंय. आणि ज्या पद्धतीने त्यांनी आश्वासनं दिली होती, मध्ये मध्ये बोलू नका ना अध्यक्ष महोदय, जरा यांना समज द्या त्यांना जरा समज द्या, मला समज द्या त्यांना जरा थोडं. नाही त्यांना समज द्या, मला संरक्षणाची गरज नाही, त्यांना समज द्या फक्त. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी माझ्या धाराशिव जिल्ह्यावर, आपणही मराठवाड्यातले आहेत, मराठवाड्यावर ह्या सरकारनं ह्या अधिवेशनामध्ये कसा अन्याय केला आहे हे मला आपल्याला सांगायचं आहे. अध्यक्ष महोदय, मी इथं येताना भारतीय जनता पार्टीचं संकल्पपत्रच घेऊन आलो आहे. आपल्याला आठवत असेल, मामाही त्यावेळेस आपल्यासोबत होते, तुम्ही होतात. 2019चं पहिलं अधिवेशन होतं. त्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे आश्वासन दिलं होतं की मी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेन, आणि ते आश्वासन ह्याच नागपूरच्या अधिवेशनात त्यांनी पूर्ण केलं होतं आणि 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा पहिल्या अधिवेशनात केली होती. आज पूर्ण महाराष्ट्र तीच अपेक्षा करतोय. एवढं मोठं बहुमत दिलंय आणि त्यामुळं ह्याही अधिवेशनात उद्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उत्तरात ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे साहेबांनी कर्जमाफीची घोषणा केली होती तशीच घोषणा 3 लाख रुपयापर्यंतची त्यांच्या संकल्पपत्रात जे दिलंय त्याच पद्धतीची घोषणा उद्या झाली पाहिजे. ह्यासाठी महाराष्ट्रातला शेतकरी वाट बघतोय असं मला आपल्याला या प्रसंगी सांगायचं. त्यात त्यांनी दुसरं एक सांगितलं, आम्ही स्टेट GST ही शेतकऱ्यांना खातावरला किंवा बाकीचा जो स्टेट GST शेतकऱ्याकडनं त्यांच्या वसूल केला जातो तो अनुदान स्वरूपात परत देऊ. ह्याची सुद्धा अंमलबजावणी कधीपासून सुरू होणार ह्याचे सुद्धा स्पष्टीकरण किंवा ह्याची सुद्धा घोषणा उद्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उत्तरात केली पाहिजे असं मला या प्रसंगी सांगायचं. अध्यक्ष महोदय, आपण मराठवाड्यातले आहेत, या ठिकाणी शिरसाट साहेब मराठवाड्यातले आहेत. मी कालही बोललो, आजही बोलतो की आपण मराठवाड्यावर पार गोदावरी उपसा सिंचन योजनेतनं पाणी आपल्याला द्यायचं 2012-13ची प्रशासकीय मान्यता होती. परंतु पार गिरणा या योजनेची घोषणा झाली, त्याला तरतूद झाली, परंतु 10 वर्षापूर्वी आपल्या मराठवाड्याच्या हक्काचं पाणी पार खोऱ्यातनं जे मराठवाड्याला मिळणार होतं त्याचं काय झालं ह्याचं उत्तर सरकारनं मराठवाड्याला जनतेला देणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, हे सरकार मराठवाड्याला अन्याय करणारं सरकार आहे. अध्यक्ष महोदय, पुरवणी मागण्याबाबतीतच मी तुम्हाला सांगतो, जी महामंडळ आहेत सरकारची, यात विदर्भ महामंडळाला 775 कोटी रुपये दिले गेले. शिरसाट साहेब ऐका, कृष्णा खोरे महामंडळाला 294 कोटी दिले गेले, तापी महामंडळाला 758 कोटी दिले गेले आणि फक्त गोदावरी सगळ्यात मोठं खोरं आहे त्याला फक्त 199 कोटी दिले. कोकण मंडळाला 80 कोटी दिले. मग हा अन्याय मराठवाड्यावर का? ह्याचं उत्तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना, मराठवाड्याच्या जनतेला ह्या महायुती सरकारने देणं गरजेचं आहे. आपल्यालाही मराठवाड्यातून लोकांनी मतं दिलीत, लोकांनी आमदार दिलेत, मग अन्याय का ह्याचं उत्तर आपण देणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या धाराशिव जिल्ह्याचा सगळ्यात महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे आमची एक पिढी गेली, कृष्णा माडवाडा सिंचन प्रकल्पाचं पाणी 26 TMC पैकी फक्त 7 TMCचं पाणी काम चालू आहे. आपलं महाविकास आघाडी सरकार असताना त्याला एका वर्षी 850 कोटी, एका वर्षी 700 कोटी तरतूद होती. ह्या महायुती सरकारनं मागच्या वर्षी याला फक्त 500 कोटी तरतूद केली आणि त्यात दिले निधी वितरण फक्त शिरसाट साहेब 310 कोटी रुपये दिलेत. मग जेवढी तरतूद केली तेवढा निधी तरी का वितरित केला नाही? आता बॅलन्स वर्क जर कृष्णा माडवाडा सिंचन प्रकल्पाचा धाराशिव आणि बीड जिल्ह्यापुरता विचार केला तर 3365 कोटी रुपये बॅलन्स वर्क आहे. आणि जर असं 200-300 कोटी रुपये जर वर्षाला देत काढले, प्राइस एक्सेप्शनचा हिशोब धरला तर तो प्रकल्प पूर्ण व्हायला अजून कमीत कमी 15 ते 20 वर्ष लागतील. मग याला कमीत कमी हा प्रकल्प जर प्राधान्याने पूर्ण करायचा असेल, खरंच मराठवाड्याचा अनुशेष भरून काढायचा असेल तर याला निधीची तरतूद करणं गरजेचं आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी एवढीच विनंती आहे, आपणही मराठवाड्यातले आहेत, ते आता शिरसाट साहेब मराठवाड्यातले आहेत, इथं बरेच आमदार, आपण इथं आपल्या मराठवाड्याचा विचार केला पाहिजे. आपण अन्याय सहन करत आलो,
म्हणूनच हे लोक आपल्यावर अन्याय करत आलेत. आधी निजामाचा अन्याय सहन केला आणि आता सत्ताधाऱ्यांचा अन्याय सहन करतोय. त्यामुळे आपण कुठेतरी मराठवाडा म्हणून एक झालं पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी भांडलं पाहिजे. आपल्याला भांडल्याशिवाय कुणी देणार नाही. अध्यक्ष महोदय, धाराशिवच्या मेडिकल कॉलेज 2021ला मंजूर झालं. बांधकामासाठी 1 रुपया तरतूद आजपर्यंत झाली नाही. 2023ला जालन्याचं मेडिकल कॉलेज मंजूर झालं. त्याला बांधकामासाठी तरतूद केली. जालन्याला का केली म्हणत नाही मी, जालन्याला पण केलीच पाहिजे. परंतु धाराशिवला 2021ला जे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालं त्याला अद्यापपर्यंत बांधकामासाठी निधी मंजूर का झाला नाही याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, काल मुख्यमंत्री महोदय म्हणले आम्ही मागेल त्याला सौर पंप देऊ. मागेल त्याला सौर पंप, मला एवढंच सरकारला विचारायचं आहे, अजूनपर्यंत एजन्सी फायनल झालेल्या नाहीत आणि एक तरी सोलर पंप मागेल त्याला या योजनेतून बसलाय का? 8-8, 6-6 महिने झाले शेतकऱ्यांनी पैसे भरले, तर आजही एक काही मागेल त्याला मधनं एकही सौर पंप बसलेला नाही. कारण ते सांगितलं जाते की अजून एजन्सी फायनल झालं. कुसुंब मधलं बसलेत काही, ते पण काही थोडेच बसलेत. पण काल सोपं सांगितलं की आता नवीन तुम्ही जुने डिमांड बंद केले, पारंपरिक जे डिमांड होते बंद झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना करायचं काय? आज पाणी असून तुम्ही डिमांड भरून घेत नाहीत, पारंपरिक जे डिमांड होते ते बंद केले आणि मागेल त्याला मागणी करा म्हणता. परंतु 6-6 महिने झाले पैसे भरून त्याला ते सोलर पंप बसून मिळत नाहीत. या बाबतीत सरकारनं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, सोयाबीन हे आपल्या मराठवाड्याचं, महाराष्ट्र, विदर्भाचं सगळ्यात मोठं महत्त्वाचं पीक आहे. काल मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की विक्रमी खरेदी झाली. विक्रमी खरेदी म्हणजे किती? 2024चं जर आपण बघितलं तर महाराष्ट्रात 6,70,00,000 अंदाजे सोयाबीनचं उत्पादन आहे क्विंटल. त्यापैकी 22.45 लाख क्विंटल खरेदी झालं. म्हणजे किती? अध्यक्ष महोदय 2 मिनिटं ऐका, सोयाबीन तुमच्याकडे पण आहे, असं का करला? 3.35% फक्त सोयाबीनची खरेदी झाली. आणि काय सांगतं सरकार? विक्रमी 3.35% विक्रमी असेल. एक मिनिट सन्माननीय सदस्यांना एक सहकार्य करावं अशी विनंती आहे. ठीक आहे संपवतो. 2 मिनिट संपवतो. मला 3 अध्यक्ष महोदय, हे सरकार जर 3.35% सोयाबीनला जर विक्रमी खरेदी म्हणत असेल तर हे म्हणजे हसावं का काय करावं हा प्रश्न आहे. याचं बाकीच्या सोयाबीनच्या शेतकऱ्यांना नाईलाजानं 3,500-4 हजार विकावं लागतं. कांद्याच्या बाबतीत पण तीच ओरड आहे. थोडा कांद्याला भावाला सरकारनं निर्यात शुल्क, केंद्र सरकारनं निर्यात शुल्क लागू केलं. आता वरही तुमचं सरकार आहे, खालीही तुमचं सरकार आहे. तुम्ही केंद्र सरकारला सांगू शकत नाही का निर्यात शुल्क त्यात रद्द करा? त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या कांद्याला थोडा भाव मिळेल. आजच मला सकाळी एका शेतकऱ्याचा फोन आलता. आमच्या भागातले शेतकरी हैदराबादला कांदा घेऊन जातात. ते म्हणले आम्हाला परत यायला सुद्धा तिकिटाला पैसे नाहीत, एवढी पट्टी मिळाली कांद्याची. आपण घोषणा केली की कांद्याचं निधी उभारू, कांदा पोर्टल चालू करू, हे कधी चालू होणार? तुम्ही शेतकऱ्यांना सुविधा देण्यापेक्षा त्यांच्या उत्पादनावर निर्बंध लावू नका. शेतकरी आपलं उत्पादन करेल आणि त्याच्या मालाला भाव मिळेल. परंतु तुम्ही निर्बंध लावता, त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. अध्यक्ष महोदय, दुधाच्या बाबतीत तीच ओरड आहे. दुधाच्या बाबतीत सगळ्यात मोठा जर हे असेल तर दुधाची भेसळ, खव्याची भेसळ. आजही आमच्या भागात, पूर्ण महाराष्ट्रात, गुजरातवरनं पांढरा मेवा म्हणून गुजरातचा भेसळीचा खावा येतो. ही भेसळ रोखण्याचं काम सरकारचं नाही का? ही भेसळ जरी रोखली तर नागरिकाचं आरोग्य सुरक्षित राहील आणि शेतकऱ्याच्या दुधाला सुद्धा चांगला 2 पैसे भाव मिळेल. पण ह्यासाठी सुद्धा अन्न औषध प्रशासन विभागाकडे जर मनुष्यबळ कमी असेल तर पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागाची त्यांना मनुष्यबळ देऊन हे त्यांना काम द्यावं आणि दुधाची भेसळ थांबवावी. अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा घेतो. आपली MPSCची मुलं जी PSIची तयारी करतात त्यांची कंबाईनची जाहिरात आपल्या राज्याची 1 वर्ष जवळपास उशिरा आली. त्यामुळे बरेच मुलं एजबार व्हायला लागलेत. तर माझी एवढीच विनंती आहे सरकारला, तर आपण जाहिरात उशिरा काढली ती विद्यार्थ्याची चूक नाही. त्यामुळे आपण कमीत कमी 1 वर्ष तरी त्यांना वयाची मर्यादा वाढवावी आणि जे विद्यार्थी वयामुळं ह्यातून बाहेर पडतायत त्यांना संधी द्यावी. अध्यक्ष महोदय, मला एवढंच सांगायचं की ज्या सरकारनं